कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे कमळीने खूपच मोठा प्लॅन केलेला असतो. अनिकाला उठाबशा घालायला लावलेले असतात आणि ती जे बोलेल त्या पाठीमागे एक एक अक्षर एक एक शब्द बोलायला लावलेला असतो. त्याच पद्धतीने वेडी अनिका तिच्या जाळ्यात अडकलेली असते आणि तिने कबुली दिलेली असते की मीच कमळीला समोस्यामधून भांग दिलं आणि गुंगीचं औषध दिलं, तिला नशा दिली. ह्या सगळ्या गोष्टी अनिकाने आता कबुली दिलेली असते आणि त्याचमुळे कमळीच्या हातामध्ये झाडू असतो आणि ती म्हणत असते, आता बोला. आता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीवर काय बोलायचं आहे? आता तर ह्या अनिकाने कबुली दिलेली आहे. आता हे सगळं ती गुंगीतच बोलत असते आणि तेव्हा इथे कामिनी म्हणत असते, "ए गप्प बस, तुझं खूपच जास्त होतंय." तर इकडे मात्र अनिका धावतच राजांकडे जाते. धावतच राजांकडे गेल्यानंतर ती म्हणत असते, "डॅड, डॅड, आजी, आजी बाहेर चल ना, त्या कुंबळीने काय राडा घातलाय?" आता अन्नपूर्णा पाहत असते डोळे उघडून. पण राजन लगेचच अनिकडे धावत जातात आणि म्हणत असतात, "अनिका काय चाललंय तुझं? शांत बस." "अरे डॅड, तू चल ना बाहेर प्लीज. तू एकदा चल तरी. येऊन तरी बघ बाहेर काय गोंधळ सुरू आहे." तेवढ्यातच राजन तिच्यावर ओरडतात आणि म्हणतात, "आजीचा मंत्र जप चालू आहे. त्यामुळे तू बाहेर जा." इकडे राजन अन्नपूर्णाला हाक देऊन सांगतात, "आई, तू तुझं कंटिन्यू कर. मी बाहेर जाऊन बघतो काय चाललंय ते." असं म्हणून ते बाहेर येतात आणि अन्नपूर्णा त्यांचा त्यांचा जप मंत्र कंटिन्यू करत असतात. आता अनिका राजनला घेऊन आलेली असते आणि सांगत असते, "डॅड, तू बघतोयस ना, तिकडे आजीची अवस्था काय केली. आजीला तिने इथे एक हात वर आणि एका पायावर उभं केलंय आणि तिने आम्हाला धारेवर धरले. अरे, तिने तुला सांगू का नशा केलेली आहे, नशा केलेली आहे. हे बघ, तिने आपल्या पार्टीची पूर्ण खराबी केली. आपल्या घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालत नाहीयेत ना." तेव्हा कामिनीसुद्धा हे सगळं काही सांगत असते, तर रागिणी म्हणत असते, "अरे राजन, तुला काय सांगू? त्या कमळीला एवढी नशा झालेली आहे, की तिने झाडू घेऊनच आम्हाला चांगलंच धारेवर धरलंय आणि स्वतःच्या तालावर तिने नाचवलंय. आम्हाला नाचा म्हणते केव्हापासून अनिकाला, मला आणि आईला." असं ती सांगत असते. कामिनी म्हणत असते, "राजन, बघतोयस ना तू, तुला आणि अन्नपूर्णा वहिनीला इथे ह्या कमळीचा खूपच जास्त पुळका आहे. पण ती मुलगी कशी वागती आणि तिने आत्तापर्यंत काय काय केलंय, ह्या सगळ्या गोष्टी तू एकदा बघून घे बरं. बघ ती कशी वागते तर." तेव्हाच आपण पाहतो की इकडे आता राजन हे सगळं काही त्यांचं ऐकून घेत असतो आणि राजनला ह्या सगळ्या गोष्टीचं कन्फर्म करायचं असतं की नेमकं काय झालंय म्हणून. आता कमळी मात्र त्या खुर्चीवर शांतपणे बसलेली असते. डोळे मिटून तशीच बसलेली असते आणि तेव्हा लगेच राजन तिच्यासमोर येतो आणि तिला विचारत असतो, "मला एक गोष्ट सांग कमळी, तुझं काय चाललंय?" "ए कमळी." तेवढ्यातच कमळी समोर राजनला पाहते आणि उठून उभी राहते. स्वतःची वडणी व्यवस्थित सावरते आणि म्हणत असते, "काय झालं राजन सर? राजन काका बोला ना. तुम्ही मला आवाज दिला?" तेव्हा लगेच आता सगळेजण आश्चर्यचकित होऊनच तिच्याकडे पाहत असतात. सगळ्यांना तर खूपच मोठा धक्का बसलेला असतो. सगळेजण अक्षरशः कमळी अशी कशी वागू शकते? म्हणजे आत्ता तर कमळी चांगली होती आणि आत्ता मात्र कमळी अशा पद्धतीने वागते? मला तर काहीच कळत नाही. असं सुद्धा इथे आता ते बोलत असतात. आता कामिनी विचार करू लागते, म्हणजे ही पोरगी नाटक करत होती की काय? ह्या पोरीला काहीच झालं नव्हतं की काय? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत नेमक्या? असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तेवढ्यातच आता इकडे अनिका म्हणत असते, "ए, काय चाललंय गावछाप तुझं? तू काय करतेस हे सगळं काही? आत्ता तर तुला नशेत होतीस तू. हां? तू नशा केली होतीस ना. मग आत्ता तू असं खोटं कसं काय बोलू शकतेस?" "डॅड, मी तुला सांगते ना, ह्या कमळीने नशा केली होती. तिला बोलता सुद्धा येत नव्हतं आणि ती अक्षरशः इथे झुलत होती. मी तुला सांगते ना." तेवढ्यातच आता इकडे कमळी म्हणत असते, "अगं, काय चाललंय काय तुझं?" "डॅड, हो, मी तुला सांगते ना, इथे ह्या सगळ्यांना विचार की ही काय करत होती म्हणून. हिला नशा झाली होती." तेवढ्यातच राजन म्हणत असतात, "अगं अनिका, मला एक गोष्ट सांग. जर तिने नशा केली असती तर 2 मिनिटामध्ये तिची नशा उतरली असती का? नसती उतरली. मग तुला असं का वाटतंय?" तेवढ्यात कमळी म्हणत असते, "राजन काका, अनिका बरोबर बोलायली." "काय?" "हो राजन काका, अनिका अगदी बरोबर बोलतीये. म्हणजे खरं तर मला समोस्यामधून भांग दिलं गेलं होतं. मला नशा झाली होती का?" तेव्हा राजन तिच्याकडे पाहतच असतात. तेव्हा कमळी म्हणत असते,
त्याचं काय आहे ना राजन काका, हे सगळं काही एकट्या अनिकाने केलं नाही, ह्याचं मला खरंच खूप वाईट वाटतंय. कारण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इथे कडू आजी आणि त्याचबरोबर इथे कामिनी आजी, रागिनी काकी ह्या दोघीजणीसुद्धा म्हणजे तिची आई आणि आजी ह्या दोघीजणीसुद्धा त्या सगळ्या गोष्टीमध्ये सामील होत्या, याचं मला जास्त वाईट वाटतंय. आणि राजन काका, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? हिने मला समोस्यामधून भांग दिलं. पण आमचं दुर्दैव चांगलं आणि हिचं नशीब खराब, त्यामुळे मात्र आम्ही वेळीच सावध झालो. "ए, काय गं ए, काही काय बोलतेस? आम्ही असलं काहीही केलेलं नाही. आणि तुझी हे सगळं काही बोलण्याची हिंमत कशी झाली गं? तू समजतेस का कोण स्वतःला? हे बघ राजन, ह्या पोरीवरती अजिबात विश्वास ठेवू नको. ही पोरगी काही पण बोलती." त्यावर लगेचच आता इकडे कमळी म्हणत असते, "अजिबात नाही. मी काही एक चुकीचं बोलत नाही. कारण ज्या आचार्याला तुम्ही ऑर्डर दिली होती, तो आचारी मात्र इथे बंड्याचा मित्र होता आणि तो बोलता बोलता बंड्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी बोलून गेला आणि त्याच नंतर आम्ही ते समोसे बदलले आणि इथे अनिकाला असं वाटलं की नाही, तिने खूपच गोंधळ घातलाय, खूप मोठ्या गोष्टी केल्यात आणि तिला असं वाटत होतं की आता इकडे कमळीला नशा चढलेली आहे, कमळीने नशा केलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी तिला वाटल्या आणि ती त्याच भ्रमात राहिली. पण अजिबात तसं नव्हतं. त्यावर कामिनी म्हणत असते, "हा सगळा काही तुझा डाव आहे. आम्ही असं काही एक केलेलं नाही. तुझी हिंमत कशी झाली आम्हाला हे सगळं काही सांगण्याची आणि हे सगळं काही बोलण्याची? आता तर मी तर म्हणते हिने मुद्दामून ह्या सगळ्या काही गोष्टी इथे केल्या असतील. मला तर याची पूर्ण खात्रीच आहे." असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्यावर लगेचच आता इकडे राजनला त्या ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. पण आता इथे कमळी म्हणत असते, "काय गं अनिका? का गं माझा एवढा राग-राग, तिरस्कार का बरं करतेस? असं काय वाईट केलंय गे मी तुझं, की तू एवढा माझा राग-राग आणि तिरस्कार करतेस? अगं, इथे तुझं लग्न किंवा साखरपुडा मी मोडला म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुला वाईट वाटतायत का? हे बघ, असं नको करूस." तेव्हा आपण पाहतो की इकडे कमळी म्हणत असते, "कडू आजी, तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? तुम्ही तुमच्या मुलीला हे असं सांगायला, शिकवायला नाही पाहिजे. तुम्ही खरं तर तिला चांगल्या गोष्टी शिकवायला पाहिजे, चांगलं काहीतरी सांगायला पाहिजे." तेव्हा राजन मात्र कमळीसमोर हात जोडतात आणि तिची माफी मागत असतात. तेव्हाच आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते, "हे बघ, हे बघा राजन काका, तुम्ही एवढं स्वतःला वाईट वाटून घेऊ नका आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाईट वाटून घेण्याची काहीच गरज नाहीये. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? हे बघा, खरं तर तुम्ही कामानिमित्त बाहेर असता, मीटिंगसाठी बाहेर असता. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुमची काहीच चूक नाहीये. खरं तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कोणाची चूक आहे, तर ती फक्त आणि फक्त तिच्या आईची आणि ह्या कडू आजीची. तिला चांगले संस्कार द्यायच्या वेळी त्या फक्त आणि फक्त ओरबाडून कसं घ्यायचं, मिळवायचं कसं, हिसकून कसं घ्यायचं आणि त्याचबरोबर हेच मला पाहिजे, हेच मला हवं आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी तिला दाखवल्यात आणि त्याचमुळे आज ती अशी झालेली आहे. पण तिला हे मात्र कळत नाही, की इथे चांगलं काय, वाईट काय? आपण कष्ट करून सगळं काही मिळवलं पाहिजे, ह्या गोष्टी तिला अजिबात कळत नाहीत आणि ह्या गोष्टी जेव्हा तिला कळतील, तेव्हा मात्र ती सगळ्यात चांगली मुलगी असेल, असं इकडे ती बोलत असते. तेव्हाच राजन कमळीला म्हणत असतात, "कमळी, आज मी इथे झालेल्या ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आणि अनिकाने खाल्लेल्या त्या सगळ्या मातीबद्दल मी तुझी हात जोडून माफी मागतो. खरंच मला माफ कर." तेव्हाच आपण पाहतो की इकडे आता तिथून सगळेजण पार्टीमधून निघून चाललेले असतात आणि त्याचसोबत आता कमळी म्हणत असते, "हे बघा राजन सर, तुम्ही स्वतःला वाईट वाटून घेऊ नका. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुमची काहीच चूक नाही. आता येतो आम्ही." असं म्हणून आता ते सगळेजण निघून गेलेले असतात. तर इकडे मात्र अनिकाला राग येत असतो, ती चिडचिड करत असते. आता ती तिथलीच एक चेअर उचलून आपटते आणि म्हणत असते, "नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा त्या त्या कमळीला तर मी अद्दल शिकवणारच. त्या कमळीला तर मी धडा शिकवणारच. आता मी तिला सोडणार नाही. तिला मी आयुष्यातूनच उठवणार आहे." असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. तेव्हा आपण पाहतो की इकडे कमळी, ऋषी, त्याचबरोबर साईबा, प्राजू आणि निंगी, त्याचबरोबर बंड्या हे सगळेजण तिथून बाहेर पडलेले असतात. हे सगळेजण तिथून बाहेर पडल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे आता ऋषी तिच्यावर चिडलेला असतो. ऋषी म्हणत असतो, "कमळी, मला तुझ्याकडून ही अपेक्षा अजिबातच नव्हती.
खरं तर तुम्हाला असं वाटलं का, की इकडे मी एवढी काळजी करतो, एवढ्या सगळ्या काही गोष्टी करतोय, तर करू देत. मला तुमची किती काळजी होती. पण तुम्हाला मला सुद्धा हे सगळं काही सांगावसं अजिबात वाटलं नाही का? तेवढ्यातच आता कमळी म्हणत असते, "नाही ऋषी सर, असं अजिबात नाही." त्याचं काय झालं ना, प्रत्येक वेळी ती अनिका ह्या पद्धतीने वागते आणि अशी करते, हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. पण आता ह्या वेळेला आम्हीच ठरवलं होतं, की तिच्याच पद्धतीने तिला धडा शिकवायचा आणि काही जरी झालं तरीसुद्धा तिला नडायचं. तर आता ऋषी म्हणत असतो, "अगं हो, हो, जरा मी मस्करी करत होतो, तू काळजी करू नकोस." तेव्हा लगेच आता ऋषी म्हणत असतो, "मी काय म्हणतो ऐका ना, आता मस्त न्यू इयर आहे, तर न्यू इयर असल्याकारणाने आपण मस्त कुठेतरी फिरायला जायचं का?" तेव्हा आता इकडे निंगी म्हणत असते, "कुठे जायचंय बोंबलत?" तेव्हा ऋषी म्हणत असतो, "अगं बोंबलत वगैरे काय?" तर आता सायबा म्हणत असतो, "अरे बोंबलत म्हणजे ती भाषा आहे आमच्या गावाकडची, तसं बोंबलत वगैरे म्हणणं." तर आता ऋषी म्हणत असतो, "चला कुठेतरी मस्त एन्जॉय करूयात." कसं आहे ना, तेव्हा कमळी म्हणते, "पण सर अभ्यास?" त्यावर लगेच आता सायबा म्हणत असतो, "झालं. आता हिला सगळ्या गोष्टी सोडून इथे अभ्यासाचंच पडलेलं आहे." तेव्हा ऋषी म्हणत असतो, "हे बघ कमळी, मला तुझं म्हणणं आणि ते सगळं काही कळतंय. तुला अभ्यास करायचा आहे ही सुद्धा गोष्ट मला कळते. पण ज्या त्या गोष्टी ज्या त्याच वेळेला करणं गरजेचं असतं. आता हा आनंदाचा क्षण आपण एन्जॉय करूया, असंच मला वाटतंय आणि त्याचमुळे आपण कुठेतरी थोड्या वेळासाठी बाहेर फिरायला जाऊया. काय रे बंड्या, तुझी ही बहीण अशी कशी? असं सुद्धा आता इथे तो त्याला म्हणत असतो. तेवढ्यातच बंड्या म्हणत असतो, "ऐक ना कमळे, चल ना जाऊ आपण बाहेर. नको म्हणू नकोस ना." तेव्हा सगळेजण प्लॅन ठरवतात आणि मस्त 1-2 तास छान अशी भटकंती करून येत असतात. 1-2 तासानंतर सगळेजण आता कमळी आणि निंगीला हॉस्टेलवरती सोडवायला आलेले असतात. आता सगळेजण हॉस्टेलवरती सोडवायला आल्याच्यानंतर 2025 मधली ही शेवटची रात्र होती. उद्या नवीन वर्ष, नवीन दिवस, नवीन उत्साह, नवीन उमेद आणि नवीन आशा. हे सगळं काही असतं आणि त्याचमुळे कमळीला भरून आलेलं असतं. आता कमळी निंगीला मिठी मारते आणि म्हणत असते, "खरं सांगू का गं निंगे, आत्तापर्यंत तू मला अगदी माझ्या पाठीशी उभी राहिलीस. एक मैत्रीण, एक बहीण, एक आई ह्या सगळ्या गोष्टी तू मला भरभरून दिल्यास. तू जेव्हा आपण गावातून निघालो तेव्हा सुद्धा तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस आणि त्याचमुळे मला तुझं खूप जास्त कौतुक आणि खूप जास्त आनंद आहे. ही एक माझ्याकडून तुझ्यासाठी छोटीशी खास भेट. खूप मोठी नाहीये, पण मी माझ्या हाताने बनवली." तेव्हा तिने बंड्यासाठी एक शर्ट आणलेला असतो आणि ती म्हणत असते, "हे बघ, तू माझा सख्खा भाऊ नाहीस, पण सख्ख्या भावापेक्षा सुद्धा कितीतरी कैक पटीने आहेस. जेव्हा केव्हा तू माझ्या पाठीशी किंवा जेव्हा केव्हा मला गरज असते, तेव्हा तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतोस, हेच माझ्यासाठी खूप जास्त आहे." असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचसोबत आपण पाहतो, की इकडे आता तिने साहेबासाठी एक डब्बा घेतलेला असतो आणि साहेबासाठी एक डब्बा घेतल्यानंतर ती म्हणत असते, "हे घ्या साहेबा सर." साहेबा म्हणत असतो, "ह्यात काय आहे?" तेव्हा इकडे कमळी म्हणत असते, "काळजी करू नका. तुमच्याच आईची आणि आवडीची रेसिपी आहे. ऋषी सरांकडून नंबर घेऊन मी तुमच्या आईला फोन केला होता आणि त्यांनीच सांगितली तुम्हाला कोणती रेसिपी आवडती ते आणि त्याच पद्धतीची ही मी छोटीशी रेसिपी बनवली. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? ह्या शहरामध्ये आलो. तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात. कबड्डीसाठी असो आणि आणखी इतर गोष्टीसाठी सुद्धा असो. तुम्ही आम्हाला खूप मदत केली. नेहमी खंबीरपणे पाठीशी उभे राहिलेला आहात." असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचसोबत आपण पाहतो की इकडे साहेबा म्हणत असतो, "खरं सांगू का? ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा मला आनंद मात्र आत्तापर्यंत कुठलाच झाला नाही. आज जेवढा आनंद झाला आहे तेवढा." ते हे सगळं काही कमळी बोलत असताना ऋषीला मात्र फारच आनंद झालेला असतो. तिचं कौतुक करावं तेवढं कमीच असतं. तर आता कमळी ऋषीकडे वळते आणि कमळी म्हणत असते, "ऋषी सर, ही अगदी छोटीशी आणि तुमच्याकरिता मी एक भेट आणलेली आहे." तेव्हा तो पाहतो तर आता ती म्हणत असते, "खरं सांगू का तुम्हाला ऋषी सर, जेव्हा तुम्ही माझं लग्न मोडलं त्यावेळेस तर मला खरं तर तुमचा राग आला होता. पण तुम्ही माझ्या शिक्षणासाठी मला शिक्षण घेता यावं म्हणून तुम्ही केलेली ती धडपड, आबांना इकडे मला शहरामध्ये पाठविण्यासाठी केलेलं ते कन्व्हिन्स, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर केल्या नसत्या तर आज मी कुठे असते? तर मी आज गावाकडेच असते. इथे मुंबईमध्ये आल्यानंतर कोणत्याही माणसावर आपण इथे पाहिजे तेवढा विश्वास ठेवू शकत नाहीत.
पण तरीसुद्धा एक तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवण्यासारखे माझ्या आयुष्यामध्ये आला आहात आणि त्यामुळेच मला मात्र तुमचा फार आनंद आणि कौतुक आणि त्याचबरोबर अभिमान आहे. खरंच ऋषी सर, ह्या मुंबई शहराने तुम्ही दिलेला आहात आणि आज तुमच्यामुळेच आम्ही इथंपर्यंत आहोत. अगदी खंबीरपणे इथे उभे राहू शकतो. खरं तर ह्या गेलेल्या वर्षाने भरपूर असं काही दिलेलं आहे. पण आशा आहे की आता इथून पुढे सुद्धा भरभरून देईल आणि खंबीरपणे इथून पुढे सुद्धा तुम्ही आम्हाला साथ द्याल, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा आपण पाहतो की इकडे आता ऋषी म्हणत असतो, "हे बघ कमळी, खरं तर तुझ्या पूर्ण आणि सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. त्याचबरोबर तुला हे जसं वर्ष भरभराटीचं, सुख समाधानाचं आणि तेजोमय गेलेलं आहे, तसंच येणारं पुढचं वर्षसुद्धा तुला तसंच आणि त्याच पद्धतीने लाभो, हीच मी सुद्धा प्रार्थना करेल." असं म्हणूनच आता कमळीने ही खास भेटवस्तू इतरांना दिलेली असते. तर पाहत राहा कमळी. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.